अंधारातनं काही गोष्टी आपण अँकर म्हणून शोधत असतो नाही. कारण की असा चित्रपट ह्यावेळी आणणं याला खूप मोठी जिगर लागते. कुठेतरी लोक पाठीवर शाबासकी देतात. सगळे बघतोच आहोत की बाहेर येताना लोकांच्या डोळ्यात पाणी होतं. सगळ्यात पहिले तर खूप खूप अभिनंदन. थँक्यू, धन्यवाद. पहिला पार्ट रिलीज झाला आणि प्रेक्षकांनी जो प्रतिसाद दिला आहे तो भरभरून दिला आहे. कसं तुम्ही ॲक्सेप्ट करता? आणि तुम्ही मेन मुख्य भाईच्या भूमिकेला ॲक्सेप्ट करायलाच पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की इतका चांगला भरभरून प्रतिसाद जेव्हा लोक देत असतात त्यावेळेला कुठेतरी लोक पाठीवर शाबासकी देतात. त्या पात्राच्या कुठेतरी जवळ जाण्याचा प्रयत्न केला, त्याला कुठेतरी सफलता मिळते. हे हे बघून फार छान वाटतंय मला. आता पूर्वार्ध रिलीज झाला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळतोय. आणि माझ्यासोबत आज अजय पुरकर आहेत, ज्यांनी भीमसेनांची भूमिका केली, आणि पद्मनाभ बिंड आहेत, ज्यांनी वसंतरावांची भूमिका केली. आणि खरं तर या चित्रपटात आम्ही तिघही अत्यंत जवळचे मित्र आहोत आणि तसे आयुष्यातसुद्धा आम्ही मित्र आहोतच. त्यामुळे पूर्वार्ध आमचा या कारणासाठी खरं तर गाजतो आहे की जी शेवटची मैफिल आहे पहिल्या भागातली, ती सगळ्यांना खूप जास्त आवडते आणि त्याचा खूप भरभरून आम्हाला रिस्पॉन्स येतोय. आता तशाच पद्धतीचं काहीतरी दुसऱ्या भागात म्हणजे उत्तरार्धात जे 8 फेब्रुवारीला आमचा रिलीज होणार आहे त्याच्यात सुद्धा आहे. आणि प्रेक्षकांनी आवर्जून वाट बघावी अशा स्वरूपाचं काहीतरी आम्ही घेऊन येणार आहोत. त्याचे सगळे डिटेल्स आम्ही आत्ता सांगणार नाही आहोत प्रेक्षकांना, पण ते त्यांना म्हणजे तो अनुभवसुद्धा त्यांचा अविस्मरणीय असेल असं मला वाटतं. काय म्हणतो असं अजय? पूर्वार्ध लोकांना आवडण्याचं एक महत्त्वाचं कारण असं की फार सुरुवातीपासून ह्या चित्रपटाबद्दल उत्सुकता होती. भाई पु ल देशपांडे हे महाराष्ट्राचं लाडकं दैवत. पण दुर्दैवाने काय झालं की आत्ताच्या काळात म्हणजे आत्ताची पिढी जी आहे त्यांनी कदाचित पु ल वाचलेत की नाही अशी एक शंका कुठेतरी मनात उत्पन्न झाली होती. या चित्रपटाचं सगळ्यात मोठं श्रेय मी महेश मांजरेकरांना देईन. कारण की असा चित्रपट ह्यावेळी आणणं याला खूप मोठी जिगर लागते. पु ल देशपांडे हे नक्कीच म्हणजे पुलंना बघितलेले, त्यांचा सहवास लाभलेली अनेक लोक अजूनही हयात आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा चित्रपट किंवा हे दोन्ही पूर्वार्ध आणि उत्तरार्ध हे नॉस्टॅल्जिया असणारच आहेत. पण आजची पिढी म्हणजे मला फार कौतुकाने सांगावं असं वाटतं की जेव्हा थिएटरमध्ये मी यंग जनरेशन बघतो तेव्हा जाणवतं की हा इथपर्यंत पोचला आहे चित्रपट की नवीन पिढी त्या चित्रपटाकडे एका वेगळ्या नजरेने बघते आहे. आणि मला असं वाटतं की ह्या चित्रपटाच्या निमित्ताने पूर्वार्ध आणि उत्तरार्ध यांनी जर पुन्हा पुलंची पुस्तकं जर नवीन पिढीने वाचायला घेतली ना तर म्हणजे 4 चांद लागतील आमच्या सगळ्यांच्याच कष्टाला, असं मला वाटतं प्रामाणिकपणे. की जे साहित्य पुलंनी भरभरून आयुष्यभर लोकांना जो आनंद दिला आणि पुलंना ज्या गोष्टींनी आनंद दिला जो या चित्रपटात दाखवलेला आहे, म्हणजे ते समाजकारण असेल, राजकारण असेल, संगीत क्षेत्र असेल किंवा नाट्य क्षेत्र असेल किंवा चित्रपट क्षेत्र असेल, तर हा आनंद पुलंनी स्वतः कसा घेतला आणि तो लोकांना कसा वाटला हा सांगण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न ह्या दोन्हीही भागांमधनं झालेला आहे. आणि खूप आनंदाची बाब आहे की पुढच्या पिढीने हे खूप छान पद्धतीने रिसीव्ह केलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हा चित्रपट 100% अजून पुढे यशस्वी होणार आहे. कारण की नवीन पिढी या चित्रपटाकडे फक्त चित्रपट असं म्हणून बघणार नाही आहे, तर पुलंचं साहित्य, अच्छा पु ल देशपांडे होते तर त्यांनी काय लिहिलं आहे, तर बटाट्याची चाळ, असामी किंवा आहे मनोहर तरी, किंवा ही सगळी जी त्यांची पुस्तकं आहेत, बटाट्याची चाळ हे माझ्या मते त्यांचं खूप महत्त्वाचं पुस्तक आहे. तर याच्यातनं एक कॅरेक्टरायझेशन त्यांनी कसं निर्माण केलं, ही अत्यंत प्रतिभावान माणसाचं काय क्रिएशन आहे हे जेव्हा लोकांना आवडेल वाचायला परत, तेव्हा मला असं वाटतं की खूप मजा येईल. आणि आम्हाला सगळ्यांनाच म्हणजे मुद्दामून आज उल्लेख करतो की हे कधी बोलायची आत्तापर्यंत वेळ नव्हती आली, पण सागरनी फार सुंदर लवेबल काम केलेलं आहे चित्रपटात. सगळ्याच कलाकारांनी अप्रतिम काम केलं आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की जो प्रामाणिकपणा प्रत्येक कलाकारांनी चित्रपटात दाखवलेला आहे त्यामुळेच सगळ्यांना तो चित्रपट आपलासा, स्वतःचा, जवळचा, मनातला असा वाटतो. आणि माझी खात्री आहे की जसा पूर्वार्ध लोकांना आवडला तसाच उत्तरार्ध देखील. कारण की हे प्रीमियरपासून आम्ही सगळे बघतोच आहोत की बाहेर येताना लोकांच्या डोळ्यात पाणी होतं, जसं आत्ता सागर म्हटलं की शेवटची मैफल ऐकून बघून. तर बाहेर येताना लोक एवढंच म्हणत होते की आम्ही वाट बघतोय त्या तारखेची जेव्हा उत्तरार्ध रिलीज होतोय. मी सागरकडेच आहे की
प्रेक्षकांनी जे ॲक्सेप्टन्स दिलं आहे सागर देशमुख ॲज अ पु ल देशपांडे आणि त्यानंतर त्यांनी खूप दाद दिलेली आहे, मेहनतीची तारीफ केलेली आहे की खरंच तुम्ही पूर्ण फुलांसारखे दिसतात, जी एनर्जी आणलेली आहे. बरोबर. कसं काय घडून आलंय ते सगळं? मला वाटतं म्हणजे हा थोडासा पूर्वतयारीचा पण विषय होता की आपण काय पद्धतीने रिसर्च करतो आपला आणि काय पद्धतीने कॅरेक्टरला अप्रोच करतोय, ह्या सगळ्याचं ते मिश्रण असतं. आणि दुसरं सगळ्यात महत्त्वाचं असतं की आपल्याला एवढ्या मोठ्या माणसाचं जेव्हा बायोपिक असतं त्यावेळेला दिग्दर्शकाचं बोट धरूनच आपल्याला पुढे जावं लागतं, जे मी फॉलो केलेलं आहे. मला वाटतं की कुठलाही ॲक्टर कुठल्याही प्रकारच्या सिनेमामध्ये, म्हणजे ते बायोपिक असू दे किंवा साधा सिनेमा असू दे, अंधारातनं काही गोष्टी आपण अँकर म्हणून शोधत असतो, नाही म्हणजे चाचपडत असतो आपण अंधारामध्ये, आणि त्याच्यामध्ये प्रकाशवाट दाखवणारा तुमचा दिग्दर्शकच असतो. तर ह्याच्यामध्ये महेशदादांनी ज्या पद्धतीने म्हणजे वी वर ऑन वन पेज कुठल्याही बाबतीत, आणि अवघड गोष्ट अशी होती की आपल्याला त्यांचं एक ह्युमरची बाजू माहिती आहे, ॲज अ परफॉर्मर ही बाजू माहिती आहे, पण आपण पूर्वार्धामध्ये पाहिलं की काही ठिकाणी पुलं अत्यंत संवेदनशील आणि इमोशनल होतात. तर ते ठरवणं फार गरजेचं होतं की किती लेवलपर्यंत ते इमोशनल झाले असतील आणि कसे झाले असतील. मला वाटतं अप्रोच वाईज अत्यंत सिन्सिअरली आणि जेन्युइनली मी त्याला भिडल्यामुळे कदाचित कुठेतरी लोकांना ते भावलं असेल. कारण मला वाटतं पु ल देशपांडे स्वतः त्यांच्या ह्युमरमध्ये म्हणजे विनोदामध्ये सुद्धा आणि त्यांच्या भावनिक आयुष्यात सुद्धा प्रचंड जेन्युइन होते आणि सिन्सिअर होते. तर तोच कुठेतरी स्पिरिट मी ते पकडायचा प्रयत्न केला. मला वाटतं पद्मनाभनी पण या चित्रपटामध्ये वसंतरावांची भूमिका केली आहे आणि अत्यंत म्हणजे आमच्या दोघांचं, खरं तर आम्ही दोघंही खूप चांगले मित्र आहोत. आम्ही पुण्यामध्ये हा जेव्हा शिकायला होता त्यावेळेला एकमेकांची नाटकं बघणे, एकमेकांच्या कामाबद्दल बोलणे, असा बराच आम्ही खरं तर काळ घालवलेला आहे. तर मला वाटतं वसंतराव आणि पु ल शेअर्ड व्हेरी म्हणजे जेन्युइन केमिस्ट्री आणि खूप चांगला बॉन्ड होता. तर तुला तुझा अनुभव सांगशील या चित्रपटात? मला मी आधी बोललो त्याप्रमाणे मला फार टेन्शन आलं होतं वसंतराव करताना, पण माणूस म्हणून आपण त्यांच्याकडे बघायला पाहिजे. आत्ता जसं यांनी म्हणलं की का म्हणून पु ल हा सिनेमा, भाई सिनेमा लोकांपर्यंत पोचतो आहे आणि त्यांना आवडतो आहे. तर या बाबतीत सागर मला असं वाटतं की मी एकतर अभिनंदन याकरता की ते माणूस म्हणून माणूस म्हणून तू त्यांना फार अत्यंत उत्तमरित्या पोर्ट्रे केलंस, त्यामुळे ते जास्त लोकांना आपलेसे वाटतात. म्हणजे किती नाही म्हटलं तरी पु ल देशपांडे असं म्हटल्यानंतर एक मोठी फिगर असं होतं ना, तर ते आपल्यासारखेच असणार, तुझ्या माझ्यासारखे इमोशन्स लेवलवरती. तर ती गोष्ट जास्त मोठ्या प्रमाणात ती लोकांना आवडत असावी असं मला वाटतं. तर मी पण वसंतराव करताना तोच विचार केला की त्यांची गायकी किंवा वसंतराव देशपांडे असं एक मोठं नाव आहे, असं एक वलय आहे त्यांच्या नावाभोवती. तर माणूस म्हणून त्यांच्याकडे फार मी बघण्याचा प्रयत्न केला की अरे कसे असतील, काय असतील. त्या संदर्भात पु ल देशपांडेंनीच एक लेख वसंतरावांबद्दल लिहिलेला आहे, त्याचा फार उपयोग झाला. आणि तू जसं म्हणलास तसं की दिग्दर्शक आपल्याला एक नेमकी वाट दाखवतो, तर त्या वाटेने मी गेलो आणि ते कदाचित काय प्रयत्न आपण करत राहतो, ते वर्क होतं की नाही होत ते मला माहिती नाही, पण खरेपणा जो आहे जो त्यांच्यामध्ये होता तो खरेपणा जर मिळाला एक ॲक्टरला तर कदाचित ते वर्क होऊ शकतं. ही सगळ्यात चांगली गोष्ट आहे. 8 तारखेला एक गंमत सगळ्यांसाठी, मायबाप प्रेक्षकांसाठी येते. ती काय आहे काय नाही, आता आम्ही 3 जण तर आहोतच आणि काही जण असणार आहेत. तर कदाचित तुम्ही ती 8 तारखेलाच मोठ्या पडद्यावरती बघा, म्हणजे जसा पहिला भाग तुम्हाला खूप आवडला आणि तसाच हाही भाग आवडेल असं मला वाटतं आहे. संगीत प्रेमींसाठी ही खूप मोठी पर्वणी असणार आहे आणि खुद्द भीमसेन जोशी, पु ल देशपांडे आणि वसंतराव देशपांडे आणि इतर कलाकारसुद्धा उत्तरार्धामध्ये तुम्हाला भेटणार आहेत. तर जरूर वाट पहा, कारण तुमच्या पदरी खूप सुंदर काहीतरी पडणार आहे हे निश्चितपणे मला वाटतं. थँक्यू.